मुलांनो, मजेत ना? चला चला लवकर लवकर, एक आंबट गोड गोष्ट ऐकायला. होय होय, आंबट गोडच गोष्ट. मुलांनो, फळं खायला तुम्हाला सर्वांना खूप आवडतात ना? आंबा, चिक्कू, केळी, सीताफळ, पेरू आणि कोणती बरं फळं असतात सांगा पाहू? येस, बरोबर, द्राक्ष म्हणजे अंगूर. आंबट गोड असतात ना द्राक्ष. तर अशाच आंबट गोड द्राक्षांची गोष्ट आज मी शिल्पा नानी तुम्हाला सांगणार आहे. जशी कहाणीवाली नानी सरलामींनी हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगते ना, तशीच. आणि मुलांनो, लाईक आणि शेअर कमेंट नाही केलं तर यूट्यूबवाले बंद करतील ना आपली गोष्ट सांगायची. म्हणतील की तुमची गोष्ट कोणी लाईक करत नाही, जाऊ दे आता बंद करूया. चालेल नाही ना? मग गोष्ट ऐकल्याबरोबर लगेच आवडली की लाईक आणि कमेंट करून कळवायचं यूट्यूबवर. ठीक आहे? तर ऐका हां. द्राक्षाचं नाव ऐकून तोंडाला पाणी सुटलं ना? गोल गोल आणि गोड गोड द्राक्ष कधी कधी थोडी आंबट पण असतात व कधी काळ्या रंगाची पण असतात. कधी बियांची तर कधी बिनबियांची म्हणजे सीडलेस पण द्राक्ष असतात, हो की नाही? सर्वांना खूप आवडतात ना रसदार द्राक्ष. त्यांचीच गोष्ट ऐका हां. गोष्टीचं नाव आहे कोल्ह्याला द्राक्ष आंबट आणि इंग्लिशमध्ये गोष्टीचं नाव आहे फॉक्स अँड द ग्रेप्स. तर फार वर्षापूर्वी एका जंगलामध्ये सर्व लहान लहान प्राणी जमायचे संध्याकाळी. तुम्ही सर्व फ्रेंड्स जमता ना खेळायला बागेत, पार्कमध्ये, तसंच. तर यात एक छोटू अप्पू म्हणजे छोटासा हत्ती असतो, एक गोलू नावाचं भालू म्हणजे अस्वल, एक कानू नावाचं कासव, एक शुभ्र शशुनाना आणि एक चंट कोल्हा. असे हे सर्व छोटे कंपनी यांचा फ्रेंड्सचा ग्रुप असतो. ते जंगलात जमायचे, खेळायचे, मस्ती करायचे, दिवसभराच्या गप्पा मारायचे, गाणी गायचे. मग गुड नाईट म्हणून आपापल्या घरी जायचे. तर एक दिवस छोटू अप्पू आला आणि खुशीत दिसत होता. सर्वजण म्हणाले, काय अप्पू, खुश दिसतोयस, क्या बात आहे. त्यावर छोटा हत्ती म्हणाला, अरे हो, आज खूप छान काहीतरी खाऊन आलोय मी. गोड गोड, पोटभर, रसदार. अरे अरे अरे, किती वर्णन करशील, पण नाव तर सांग, काय खाऊन आलास अप्पू. तो म्हणाला, ओळखा पाहू. कोणी म्हणे केळी, कोणी म्हणे नारळ, कोणी म्हणे पेरू, नाहीच मुळी. मग क्लू तरी दे ना, थोडं काहीतरी सांग तर. तर अप्पू म्हणतो, गोल गोल, गोड गोड, हिरवे पिवळट व कधी कधी काळे सुद्धा आणि रसदार आणि गुच्छेवाले. तर त्यावर कानू म्हणतो आणि शशुनाना पण म्हणतो, अरे तू द्राक्ष खाऊन आलास होय रे. येस, बरोबर ओळखलंस शशुनाना, तू बरोबर ओळखलंस. कानू कासव म्हणतो, अरे पण कुठे मिळाली द्राक्ष. त्यावर अप्पू हत्ती म्हणतो की नदीच्या काठी, मळ्यात, बागेत. तुम्ही पण जा आणि खाऊन या, मस्त आहेत, खूप खूप रसदार आणि छान आहेत, गोड. मग सर्वजण एकमेकांना बाय बाय करतात व आपापल्या घरी जातात रात्र झाली म्हणून. तर चंदू नावाचा एक चंट कोल्हा असतो. तो मनात म्हणतो, उद्या तर मी नक्कीच जाईन आणि पोटभर द्राक्ष खाऊन येईन. रात्री लवकर झोपेन, सकाळी लवकर उठेन व सर्व आवरून ब्रेकफास्ट म्हणजे न्याहारी करून लवकर लवकर नदी किनारी जाईन. पण नदी खूप लांब आहे, खूप दूर आहे. वाटेत हे सगळं जंगल पार करून मग द्राक्षाच्या मळ्यात जावं लागेल. पण लंचच्या वेळेपर्यंत म्हणजे दुपारच्या जेवणाच्या वेळी मी नक्की पोचेन तिथे व पोटभर द्राक्ष खाईन. असं म्हणून चालत पळत कसा तरी जातो तिथे. वाटेत तहान लागते, पण आता पाणी शोधण्यात वेळ घालवला तर द्राक्ष खायला उशीर होईल.
त्यापेक्षा नदीच्याच दिशेने जातो, नदीतच पाणी पिईन आणि पोटभर द्राक्ष खाऊन परत येईन असा विचार करून लगबगीने चालायला लागतो. आणि एकदाचा द्राक्षाचा मळा दिसतो. पण हे काय, द्राक्षाचे घड म्हणजे गुच्छ तर किती उंचावर आहेत, कसे खाऊ मी? काही हरकत नाही, जरा उडी मारून तोडतो. म्हणून तो उड्या मारू लागतो कोल्होबा. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पण छे, द्राक्षापर्यंत तो पोहोचूच शकत नाही. आता मात्र खूप जोर लावून एक मोठी उंच उडी मारतो आणि धाडकन खाली पडतो की द्राक्ष तर मिळत नाहीतच आणि लागतं की बुडाला. पायांना, अंगाला सर्व ठिकाणी लागतं. कोल्होबा नाराज होतो, म्हणतो जाऊ दे, द्राक्ष आंबट असतील, नाही मिळाली तर नाही मिळाली, नदीचं पाणी पिऊनच घरी जाऊया. मग तो नदीचं पाणी पिऊन घरी जातो आणि संध्याकाळी रोजच्याप्रमाणे सर्वजण जंगलात जमतात. तर हा कोल्होबा जातो तिथे, पण नाराज व थकलेला दिसतो. अप्पू, कानू, शशुनाना, बालू सर्व त्याला विचारतात, का रे कोल्होबा, आज दमलास होय रे, आणि कशाने? तर तो म्हणतो, हो ना, खूप दमलो, नदीकडच्या मळ्यात गेलो होतो ना द्राक्ष खायला, फार दूर होता मळा, त्यामुळे जाण्या येण्यात दमलो मी. अरे पण एकटाच गेलास, मग खाली का द्राक्ष? त्यावर चंदू कोल्होबा म्हणतो, छे रे, खूप आंबट होती द्राक्ष, म्हणून न खाताच परत आलो. कानू, अप्पू, ससा सर्व म्हणतात, अरे आम्हाला सांगितलंही नाहीस. कानू म्हणतो, चला आपण उद्या जाऊ, पुन्हा नक्की जाऊ आणि द्राक्ष खाऊन येऊ. मग सर्वजण मजेत मस्तीत द्राक्षाच्या मळ्यात जातात दुसऱ्या दिवशी व पाहतात तर काय की द्राक्षाचे घड उंच आहेत. आता कसे खाणार? त्यावर कानू कासव म्हणतो, माझी पाठ चांगली टणक आणि कडक आहे, त्यावर हा गोलू भालू म्हणजे अस्वल उभा राहील, मग त्यावर कोल्होबा उभा राहील, मग त्याच्या खांद्यावर शशुनाना. आपण द्राक्ष तोडू, खाली घेऊ व पोटभर द्राक्ष खाऊ. त्यावर कोल्होबा म्हणतो, कानू, तुझी चाल संथ आणि मंद असली तरी डोकं छान फास्ट चालतंय, हां, छान आयडिया सांगितली. मग सर्वजण असेच एकाच्या वर दुसरा चढून द्राक्ष तोडतात आणि खातात पोटभर, आनंदाने गाणी म्हणतात, उड्या मारत मस्ती करत घरी येतात. तर तेव्हापासून वाक्प्रचारच झाला, म्हटल्यासारखं, कोल्ह्याला द्राक्ष आंबट. तर मुलांनो, एखादी वस्तू मिळाली नाही की ते द्राक्ष आंबट आहे असं म्हणून नाराज होणाऱ्या कोल्होबासारखं घरी न येता कानूसारखी काहीतरी छान योजना प्लॅन करून आपल्याला पाहिजे ती वस्तू मिळवायची एकमेकांच्या मदतीने आणि सर्वांनी वाटून ती खायची आनंदाने. कळलं ना? आवडली का गोष्ट? कोल्ह्याला द्राक्षे आंबट नावाची गोष्ट. मग लाईक आणि कमेंट नक्की करायचं आणि या शिल्पा कळवायचं नक्की. बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब पण करा. हां, भेटू पुन्हा पुढच्या आठवड्यात एक छान गोष्ट ऐकायला. तोपर्यंत बाय बाय.